गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही चाललो आहोत रायगड किल्ल्याला. बऱ्याच दिवसापासून आपला ब्लॉग पडला होता. 1 2 3 आम्ही तिघंजणं रेडी आहोत आणि चौथा लक्की तिकडनं येणार आहे. आता शार्प 3:06 झाले आहेत आणि थोड्याच वेळात आम्ही निघू. आता लक्की आलेला आहे गाईज, तर आम्ही आता सगळे निघणार आहोत. कसा प्रवास होता तो बघूया गाईज. संकेत भगतने गाडी काढली. फॉगमुळं गाईज हा पूर्ण भिजलेला आहे. लक्कीसुद्धा बघू शकता. लक्की याचा वॉटर प्रूफ असल्यामुळे याला काही नाही वाटत, पण सुद्धा इथं भिजलेलो आहो. जास्त नाही भिजलो मी. लक्की कसा प्रवास आज? लक्की डायरेक्ट कामावर इकडे आला, डायरेक्ट ऑन ड्युटी वर डायरेक्ट इकडे अपडेट झालेलो आहे. तर आता आम्ही वडापाव खाऊ, चाय बी पिऊ. तर गाईस, किल्ले रायगड इथे आम्ही प्रवेशद्वाराची इथं पोचलेलो आहोत. संकेत भाई, आपण आता किल्ल्याजवळ पोहोचू थोड्या वेळात. तर गाईज, आता आम्ही रायगडच्या पायऱ्या चढतोय. लक्कीला खूप दम लागले, मला सुद्धा लागलाय. लकी किती पायऱ्या झाल्या आतापर्यंत लक्की मोजले तुम्ही? म्हणजे मला वाटते 300-400 पायऱ्या चढलो आम्ही. रायगड किल्ल्यात चढण्यासाठी एकूण 1737 पायऱ्या चढावे लागतात. रायगड किल्ल्याचा हा महादरवाजा. गाईज, आम्ही आता किल्ल्यावरती पोचलो आहोत. गाईज, पाठीमागं टकमुकटोक आहे, तिकडे आम्ही जाणार आहोत थोड्याच वेळात. सध्या आम्ही आमच्या वाटेवरती आहेत. थोड्याच वेळात तिकडची व्ह्यू तुम्हाला दाखवू आम्ही. नगारखान्याच्या पुढच्या बाजूला आम्ही आहोत. या मोकळ्या ठिकाणाला होडीचे माळ असे म्हणतात. पुढील कार्यक्रम या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचा आहे. पालखीचा प्रस्थान या ठिकाणी झालेला आहे. आता पालखी या ठिकाणी होळीच्या माळा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजवाडा आहे. हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे निवासस्थान आहे, ज्याला राजभवन असे म्हणतात. बघ, इथे काहीतरी ठेवायचं बघ, कुणाला पाय ठेवायचं बघ.
हा त्या काळातील बाजारपेठ. बालेकिल्ल्याच्या उत्तरेला 2 समांतर रांगांमध्ये बांधलेला वास्तू मध्ये डावीकडे 21 आणि उजवीकडे 22 कक्ष आहेत. गाईज हा बाजारपेठ आहे. हा बाजारपेठ आहे गाईज. दादा तुझा गाईज आम्ही टकमटोकाची इथं पोहोचलेलो आहोत. तिथला नजारा कसा आहे तो आपण बघू शकतो. आता आम्ही श्री जगदीश्वर मंदिरकडे चाललो आहोत. रायगड किल्ल्यावर महादेवाचे म्हणजेच जगदीश्वराचे मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायरीवर एक छोटेसे शिलालेख लिहिले गेले आहे. ते म्हणजे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदडकर. चढायला तर काय वाटलं, मग उतरायला फुल हालत टाईट झालेली आहे. संकेतचे पायाच्या सर्वांची वाटू लागले. चालून चालून पूर्ण वाटू लागले. पूर्ण पाय दुखतात आमचे. दुखतायत नाही, कापतायत. दुखाचा तर सोडत नाही, कापतायत. गाईज मी काय म्हणतो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सांगा. मी माझा ब्लॉग इथेच एंड करतो. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.